नमस्कार। आज आपल्या किचनमध्ये आपण आंब्याची एक स्पेशल रेसिपी बनवणार आहोत, आंब्याचा शिरा। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप गरम करून घेतलं आहे। तूप गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये रवा घालून घ्यायचा आहे। रवा चांगला सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। मीडियम गॅसवर सतत ढवळत 15 मिनिटे मी हा रवा परतून घेतला आहे। तर तुम्ही पाहू शकता रव्याला चांगला सोनेरी रंग आला आहे। आता ह्यामध्ये मी काजू, बदाम आणि मनुका घालून घेतले आहेत। तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स घालू शकता। त्यानंतर त्यामध्ये मी साखर घालून घेतली आहे। त्याचबरोबर त्यामध्ये वेलची पावडर घालून घेऊया आणि हे सर्व जिन्नस आता साधारण 2-1 मिनिटं आपण परतून घेऊया। साधारण 2 ते 3 मिनिटं सर्व जिन्नस रव्याबरोबर परतून घेतल्यानंतर आता आपण त्यामध्ये दूध घालून घेऊया। तर एका हाताने दूध घालताना दुसऱ्या हाताने आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे, नाहीतर रव्याच्या गाठी तयार होतील। तर आता मिनिटभर रवा दुधामध्ये परतून घेतल्यावर आता आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया आणि रवा 5 मिनिटं शिजवून घेऊया। तर 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला रवा चांगला शिजला आहे। पुन्हा एकदा तळापासून आपण हा रवा चांगला ढवळून घेऊया। त्यानंतर इथे मी एका आंब्याचा पल्प काढून ठेवला, तो घालून घेऊया आणि तो रव्याबरोबर चांगला एकजीव करून घेऊया। रवा सतत ढवळत आपल्याला तो चांगला रव्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता आंब्याचा पल्प आपण रव्यामध्ये चांगला एकजीव करून घेतला आहे। आता ह्याला सतत 2 मिनिटं चांगलं ढवळून घेऊया। तुम्ही पाहू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत असा आपला आंब्याचा शिरा तयार झाला आहे। आता आपण तो गरमागरम सर्व करूया। आंब्याचा मोसम तर चालू आहेच, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। कशी झाली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राइब करा।